भाग 16 रात्र 15वी रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते। ते हळूहळू वाढत होते। शाळेतली मुलं माझ्या घरी जमत आणि मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचो। मी घरी एक लहानसे खेळण्यातले देऊळ केले होते। लहानसे मखर केले होते। त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असं मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र आणि मी पुष्कळ भजन करत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोर जोरानं वाजवत असू आणि भजन म्हणत असू। आमच्या भजनानं सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वाहिली फुले भजन करती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजनं आम्ही म्हणत असू आणि त्यावर नाचत असू। भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते आणि ते हात जोडून म्हणत असू। गजेंद्राची ऐकून करुणा सत्सर पावलासी जगत जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्ज निवारणा पांडवा रक्षणा मधुसूदना, गोपी जनमान सरंजना पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तीरवासी विहारा, जगद्दंद्व्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत आणि ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते। आम्ही त्यावेळेला फार मोठे नव्हतो। मराठी 5वीत मी होतो। वय 11 वर्षांचं होतं नव्हतं, परंतु भक्तिभावानं आजच्यापेक्षाही त्यावेळेला मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो। परमेश्वराचा जप करायचो। कार्तिकी स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करायचो। कथासार अमृत या पोथीत स्नानाचं महत्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असं त्या पोथीत एका ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणानं ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवले अशी कथा दिली। मला ते खरं वाटायचं। आमच्या गावात कोणीतरी मेलं होतं। मी आईला विचारलं, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळी, मग तो उठेल नाही का? आई हसली आणि म्हणाली, तू वेडा आहेस का? त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या। मी गोष्ट सांगणारी ती निराळीच। चातुर्मासात आमच्या गावातल्या गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत आणि 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष आणि 10-20 बायका बसत असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणाला गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे। थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे। घरात कोणी नव्हते। आम्ही मुली जमलो होतो। भजन करायचे ठरले। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले आणि भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सगळंच आवाजात संगीत वाटतं। मुलांना डबा बनवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला। आम्ही मत्त झालो होतो। प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मजमस्ती, प्रेमाची चढली मजमस्ती। आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला। शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना। काय शिंची कार्टी असं कोणी म्हणू लागले। हा सगळा त्या श्यामाचा चावटपणा आहे। इथं पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात अशी भाषणं देवळात होऊ लागली। आमचे भजन जोरात चालूच होते। आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो। देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवलं आणि त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी जा आणि म्हणाव आरडाओरडा बंद कर, इथे पुराण चालले आहे। परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती। मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते। ती वेगानं घरी येत होती। आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते। आई आल्याचे आम्हाला भान सुद्धा नव्हते। ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो। शेवटी आई रागानं म्हणाली, श्याम। तिच्या आवाजात क्रोध होता। मी चपापलो।
भजन थांबले, टाळ आणि डब्यांचे मृदुंग मुके झाले. आई रागावली होती. काय झालं आई? मी विचारलं. तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागानं बोलली. आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करतोय. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतोय. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातलाय आणि तू रागावलीस होय? मी प्रेमानं पदर धरून विचारलं. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला आणि म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार, जा. त्यांचे पुराण चालले तर आमचे भजन चालले. माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही हो. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत भजन करतात ना. मी म्हटलं. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसतात ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का? काही हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो. नुसता नाव कंटाळा आणील, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दा माडून बसू नये हो. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा आणि वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचे काम होईल आणि देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा बरे तू. हे नाही हो गलका करणार. असं म्हणून आई निघून गेली आणि भिकू पण गेला. आम्हा मुलांच्यात वादविवाद सुरू झाला. मोठे आले डुड्ढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात आणि पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते काही ठरेना. शेवटी मी म्हणालो, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया आणि नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय? श्याम, तू भित्रायस. आपल्याला नाही हे आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कुठे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचारानं वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारलं. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणं प्रिय होतं. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील आणि मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, तुला एकटंच जावं लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल आणि तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव आणि पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल.